नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. मुंडकार प्रकरणात अर्ज करण्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं आवाहन. सर्व मुंडकार प्रकरणांसह वन हक्क कायद्याखालील 10,000 दावे निकाली काढणार. 1.5 वर्षात 5,000 वन हक्क दावे निकाली काढण्याचं सरकारचं ध्येय. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गोव्यात हायकोर्टाच्या कामकाजात इंग्रजीसह कोकणीच्या वापरासाठी प्रयत्न करणार. 8व्या आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गोव्यातील जनतेवर कोकणी, मराठी, हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दाभाळ इथल्या दूधसागर नदीत बुडालेल्या योगानंद गावडे याचा मृतदेह सापडला. अन्य एकाला गंभीर स्थितीत पाण्यातून काढून गोमेकॉत केलं दाखल. म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प जाहीर केल्यास संपूर्ण राज्यावर होणार परिणाम. मी वनमंत्री असेपर्यंत व्याघ्र क्षेत्र होऊ देणार नाही. वनमंत्री विश्वजित राणेंची गर्जना. तर पर्यावरण प्रेमींकडून राणेंच्या विधानाचा समाचार. वनमंत्र्यांना अशी विधानं शोभत नाहीत. राजेंद्र केरकरांकडून निषेध. आणि राज्यात गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण. विविध चर्चमध्ये प्रार्थना. धर्मगुरूंनी सर्व धर्मीयांना दिला संदेश. ज्यांनी मुंडकार प्रकरणात अर्ज केलेले नसतील अशांनी अर्ज करावेत असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलंय. सर्व मुंडकार प्रकरणांसह वन हक्क कायद्याखालील 10,000 दावे निकाली काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. फोंड्यात गोमंतक बहुजन महासंघातर्फे आयोजित बहुजन आमदारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. माझ्या फाटल्या 3 वर्षाचो कार्यकाळ मुद्दामून काढून पळयात की FRC केसीस सोडोवपाचो प्रयत्न जर कोणी केला आसत जाल्यार पहिली फावटी माझ्या सरकारात केला. गोविंद गावडे माझ्या बरोबर आसा. कारण 10,000 केसीस आशिल्ल्यो, एकूय केस आयज पर्यंत सॉल्व जावंक नाशिल्ली. हांव आनी गोविंद गावडे ह्या दोगांयनी इनिशिएटिव्ह घेवन निदान 500 केसीस सुटावे जाल्यार 10,000तल्यो ही सुरवात आसा. आयज पर्यंत केन्नाच जावंक नाशिल्ल्यो. आमकां विश्वास आसा फुडल्या 1.5 ते 2 वर्सांमदी जवळपास 5,000 केसीस सुटावे जातल्यो. सामान्यांतल्या सामान्य मनशाक जो रानां जंगलांत रावता इतकी वर्सां तो फॉरेस्ट रायट केसीस खातीर झगडटा त्या 5,000 लोकांक आपला हक्काचो जागो मेळटलो हे हांव ठामपणे सांगू शकता. पण सगळ्यांचे सहकार्य जे जाय म्हटलें पळय न्हू, त्या सहकार्य लोकांचेय जाय. फक्त आमी त्या 4 टप्प्यांनी फुडें वयता आसतना जे ग्रामसभेंतल्यान ताका सपोर्ट करचो पडटा तें जर करीत जाल्यार निश्चित रित्या आमच्या ह्या टेन्युअरान FRC केस एकूय दवरपाचो आमचो विशय ना. सगळ्योच FRC केसी सोडोवपा खातीर आमी तत्पर आसा. म्हाका जाण आसा हांव जरी सांखळी मतदारसंघात रावलो, म्हाज्या सांखळी मतदारसंघात FRC केसीचो केन्नाच विशय नाशिल्लो. बट जेन्ना मुख्यमंत्री जालो मागीर सांगे आसूनी, काणकोण आसूनी, सत्तरी आसूनी, ह्या सगळ्या भागांतले FRC केसीस कितें आसा, तेचे प्रश्न कितें आसा, ते कशे सोडोवपाचो हाजो जाणून घेवन त्यो सोडोवपाक सुरवात केल्या. हाज्या पयलीं एकूय केस सुटूंक नाशिल्ली. म्हणून सांगता जावं त्यो मुंडकारियल केसीस फॉलोअप करून म्हाका दिसता मुंडकारियल केसीक गती दिवपाचें काम जर केन्ना जाल्लें आसत जाल्यार तें फाटल्या आमच्या टेन्युअरान जाल्लें आसा. निश्चित रित्या अनिल बाब बोबळे तुमकां सांगता की मुंडकारियल केसीस ज्यो आसा ह्या टेन्युअरान उरच्यो ना. उरलेल्यांनी अजून घालात. बऱ्याच जाणांक खबर ना तेंच्यांनी मुंडकारियल केसीच्या अंडर एप्लाय करूंक ना. हांव आयज जेन्ना गांवांतल्यान भोंवता तेन्ना सांगता नळ घेवन तो NOC दिना म्हणून. अरे मुंडकारियल केसीस एप्लाय केला काय कितें? तो म्हणटा ना म्हाका कोणी सांगूंकूच ना. आयजूय सांगूंक ना म्हाका कोणी एप्लाय कर म्हणून. ही स्थिती अजूनय आसा. समाजाक जागे करपाचें काम जे आसा ह्या समाजांतल्या सुशिक्षीत लोकांनी करचें पडटलें. सरकारूच सगळें करतलो म्हणून रावन जावचें ना. म्हाका दिसता समाजांतल्या सुशिक्षीत लोकांनी म्हाजें जालें जाल्यार उरलेल्याचेंय काम करपाक जाय हें सांगपाची गरज आसा. आणि ते जर जायत जाल्यार मुंडकारियल केसीस आयच्यो सोंपल्योच म्हणून जावच्यो ना. उरलेल्या लोकांकूय बी त्याच पद्दतीन तेचे प्रश्न सोडयतले आसत जाल्यार आमकां फुडें काडचें पडटलें. गोव्यात उच्च न्यायालयाच्या कामकाजात इंग्रजीसोबत कोकणीचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणार असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी सांगितलं. इन्स्टिट्यूट मॅनेजेस ब्रेगेन्झा इथं 8व्या आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात ते बोलत होते. गोव्यातील जनतेवर 4 भाषांचा प्रभाव आहे. आम्ही बोलतो कोकणी, मराठीत वर्तमानपत्र वाचतो, चित्रपट हिंदी बघतो आणि लिहितो इंग्रजी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज आप जिस स्टेट में हैं, जो गोवा स्टेट में, खास करके हम 4 लैंग्वेजेस के लिए जाने जाते हैं. हम हमेशा बात करते वक्त हम कोंकणी में बात करते हैं. हमेशा हमें पढ़ने के लिए जो न्यूज़पेपर चाहिए तो हमेशा प्रीफर मराठी करते हैं. हमें फिल्म देखना है तो हम हिंदी में प्रीफर करते हैं. और लिखना है तो हम इंग्लिश में प्रीफर करते हैं.
तो ये तो 4 भाषा वाली स्टेट है जो हमें हमेशा के लिए जाने जाते हैं। लेकिन एक बात मैं कहता हूँ कि हम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जैसे कि ऑफिशियली जो गैजेट आते हैं कंपलसरी वो इंग्लिश से लेके हिंदी में आने चाहिए, वो कंपलसरी किया है। और अभी 2014 से आज तक पहले सिर्फ कुछ गैजेट्स ओनली नहीं इंग्लिश में ही आते थे, नाउ कंपलसरी ऑल द गैजेट्स ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया जिस तरह से वो हिंदी में भी आने लगे हैं, चाहे वो हिंदी भाषी इंग्लिश और हिंदी दोनों लैंग्वेज से आते हैं। हमारे गोवा में हमने लेजिस्लेचर लैंग्वेज जो पहले सिर्फ उसका कामकाज इंग्लिश में ही चलता था, वो ऑलरेडी हमने कन्वर्ट करके इंग्लिश और कोंकणी में भी चलने लगा है। दैट इज वन स्टेप अहेड, वी ऑलरेडी स्टार्टेड। ओके, तो कोंकणी में भी उसके कामकाज चलने लगा है। आपकी बात सही है, जैसे कि जयकांत मिश्रा जी ने जो अभी कहा कि यहाँ के जो हाईकोर्ट बॉम्बे हाईकोर्ट की ब्रांच गोवा ब्रांच है उसका कामकाज जो इंग्लिश में ही चलता है, उसकी न्यायपालिका जो न्याय मांगने जाते हैं उसके लिए वो कोंकणी में चलनी चाहिए। जी हाँ, बिल्कुल आपकी बात सही है। हमारी कोशिश रहेगी कि गोवा के लोगों के लिए उसको इंग्लिश के साथ साथ वो कोंकणी में भी उसका न्याय प्रविष्टि दे। इसलिए डेफिनेटली हमारी तरफ से ये कोशिश रहेगी इसको कोंकणी में भी इसको देने के लिए। मुझे लगता है हम डेफिनेटली विल राइट टू द हाई कोर्ट। गोवा के लोगों की हिंदी उतनी अच्छी नहीं होती जितने आप लोगों की होती है। आप तो हमेशा के लिए ज्यादा यानी बहुत ही हिंदी बोलते हैं। हमारी कोशिश रहेगी क्योंकि हम भी उतनी प्रीफर से हिंदी लैंग्वेज हमारी सुधरे, हम उतने ही हिंदी लैंग्वेज से बात करें। तो डेफिनेटली बीइंग इन द साउदर्न स्टेट होने के वास्ते हमारे हिंदी लैंग्वेज के ऊपर हमेशा के लिए हम चाहते हैं, लेकिन फ्रिक्वेंटली यूज न होने के वास्ते थोड़े हिंदी कम रहती। रीजनल लैंग्वेजेस को बढ़ावा देने के लिए यहाँ पे कोंकणी अकादमी काम करती है, यहाँ पे मराठी अकादमी काम करती है, यहाँ पे सभी रीजनल लैंग्वेजेस के लिए हमेशा के लिए बढ़ावा देते आ रहे हैं। IPHBतून डच्चू मिळालेल्या कामगारांनी पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू ठेवलंय। आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी या कामगारांची भेट घेतली आहे। 9 वर्ष सेवा केल्यानंतर या कामगारांना अचानक काम बंद करण्याची सूचना करण्यात आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आणि आज परत एकदा IPB स्टाफ जो आसा तो आज तांकां कॉन्ट्रॅक्ट बेजाचेर आहले ते आनी तांकां सडनली काडून उडयले। 28 जाण आसा ते फिक्स करपाचे सांडून तांकां काडून उडले आनी भलत्यांकूच थंय हाडून स्टाफांक फिक्स केले। एवरी टायम अशेंच जाता। काल आंबेडकर जयंती जाली, कालच्या दिसा तेंच्यांनी तांचो स्ट्रायक सुरवात केलो, बट जो डेमोक्रेटीक रायट खरें म्हटल्यार तेंचो जो इनजस्टीस जाला तेजेर खरें म्हटल्यार कितें तरी तोडगो लावंक जाय आसलो, तो केन्नाच लावंक ना। हेज्या पयलीं अशेंच जाता की एवरी टायम जे कॉन्ट्रॅक्ट जे आसा कितलींच वर्सां 10 वर्सां 15 वर्सां 20 वर्सां हेंकां केन्नाच फिक्स करिना, मात भलत्यांकूच हाडटा आनी तेन्ना दुसरे सेक्टराक हाडटा आनी फिक्स करता। पयलू म्हणजे IPB म्हाज्या जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा तितून पडटा, सानंद्रे मतदारसंघाच्याय हेंका घेयना जावं बाकीचे मतदारसंघ आतां हे सगळे बसल्या ते म्हाका दिसता मॅक्सिमम जे आसा ते BJP डॉमिनेटेड जे BJP MLAs आसा तांकांच लागता। खरें म्हटल्यार तेंच्यांनी आवाज उखलूंक जाय आसलो की फुडें सरपाक जाय आसलें आनी तांकां घेवन CMाक मेळपाक जाय आसलो, नाल्यार हेल्थ मिनिस्टराक मेळपाक जाय आसलें आनी तेंचें जें सोल्युशन आसा हांगा बसपाक तांकां आपोवंक दिवंक जाय नासलो। तेंचें सोल्युशन आसा तें तेन्नाच खंय ना खंय सॉल्व करूंक जाय आसलें। कित्याक फक्त 28 जाण आसा आनी तुमी समज 28 जाणांकूच फिक्स करूंक शकना। तेंच्यांनी 9 वर्सां काम केलां, कोविडाच्या टायमार काम केलां, आयज तांकां अक्षरशः रडटा ती इतलें काम करून इतले त्रास करून आनी सडनली तुमी तांकां सांगता तुमकां आतां काडलें म्हणून। थोड्यांची एज ऑलरेडी 50 क्रॉस जाल्ली आसा, थोड्यांची 45 जाल्ली आसा आनी सडनली तांकां खंयच्यान काम मेळटली, खंयच्यान ते धंदो करूंक पावतले। आयज तेंचेर अशें जाल्लें आसा आयज कितें करपाचें काय कितें ना। तेंची भुरगीं आसा तेंच्यांनी लोनां काडलेलीं आसा, आयज रिणांनी बुडलेले आसा। आयज सरकाराक कांय पडलेलें ना आनी ते रिणांनी आयज लोक सगळे बुडलेले आसा। लोकांची खरें म्हटल्यार पळोवंक जाय परिस्थिती कितें जाली ती। आनी हांगाच न्हू सगळे मॅक्सिमम जे कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आसा तेंची अशीच परिस्थिती जाल्ली आसा। एवरी टायम तांकां रस्त्यार येवचें पडटा, एवरी टायम तांकां आझाद मैदानाचेर बसचें पडटा, एवरी टायम तुमच्या दारांनी वयचें पडटा, तुमकां तुमचे कडेन उपकार मानचे पडटा। हें कित्याक लागून? आनी एकूच कॉन्स्टिट्युएन्सी आसा, तेच कॉन्स्टिट्युएन्सीक फिक्स करपाक जाय, जावं तेच कॉन्स्टिट्युएन्सीचे हाडून भरपाक जाय।
आयज आख्ख्या गोंयांक लागता खंयचोय मिनिस्टर जावं खंयचें डिपार्टमेंट आसा हे आख्ख्या गोंयाक लागता हे फेवरिझम चालू आसा इन्फ्लुयन्स चालू आसा हेच्या पलीकडे कांय ना सीएमान लक्ष घेवपाक जाय जो सीएम म्हणटा की आमी सगळ्यांक एकत्र करता सगळ्यांक एकटे हाडटा म्हणून आयज तुका समज सीएम केला ना सगळ्यांनी मेळोन केला सगळे कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांनी जेन्ना हें केलें तेन्ना तुमी सीएम जावंक पावला सो तुका रिस्पॉन्सिबिलिटी आसा तुजेच कॉन्स्टिट्युन्सी जावं आपणाच्या हेल्थ मिनिस्टराक रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आपणाची कॉन्स्टिट्युन्सीची ना सगळे कॉन्स्टिट्युन्सीची रिस्पॉन्सिबिलिटी आसा सदांच ओगी रावता हांव ह्या आमदारांक आव्हान करता की तुमी फुडें सरचे आयज हे तुमचे लोक हे तुमच्या लोकांक आयज भायर काडला म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीचे एकटो बसून ना तरी पूण हांव आयज हांगा येयलां कारण म्हाका आपुलकी आसा गोंयकारांची जे आयज खरें म्हटल्यार कामाक आसपाक जाल्ले आयज हांगा बसचें पडटा तांकां दीस रात काम करताले ते डे एंड नायट तेंची शिफ्टी आसताले ते केअरटेकर जावं एटेंडंट हे शिफ्टीचेर आसले बट आयज खंय ना खंय तांकां दुखयल्या ताका लागून आयज ते हांगा येयल्या तांकां आयज काडून उडयल्या तेंची खूब तेंच्यांनी कोर्टान बसून गेले ते म्हटल्यार तुमकां आयज दयात ना गोंयकारांचेर दयात ना तुमी म्हणटा मागीर कोर्टान कित्याक गेले जेन्ना कोणाच्या पोटाचेर येता तेन्ना कोर्टान वयचेच पडटा ऑलरेडी तेंच्यांनी विशय घेवन सीएमा कडेन गेल्ले आसा ते हेच्या पयलीं पावल्ले आसा पण हेच्या फुडेंनूय हांव मागता हे आमदारांनी जे आमदार आसा तेंचेच बीजेपीचे आमदार आसा तेंच्यांनी खरें म्हटल्यार फुडें सरपाक जाय आयज तुमचो गव्हर्मेंट बीजेपीचो गव्हर्मेंट जेन्ना आसा तेन्ना हे आमदार जे आसा आयज ते सुशारात भरलेले आसा म्हटल्यार तांकां तेंचे कोण निवडून हाडला तांकां तेंचे पडलेले ना सो हेंच्यांनी फुडें सरपाक जाय आनी तेंच्यांनी सीएमा फुडें वचपाक जाय आमी सांगले म्हणटकच सीएम म्हणटलो कितें तुजें आपूण कित्याक आयकतलो काय म्हणटलो हें चालू जातलें बट हेंच्यांनी फुडें सरपाक जाय हे जितले पेडण्या मांद्र्या जावं काणकोण जावं आनी आमचे दुसरे कडेन सावड्डेचे आसा हे बाकीचे जे आमदार आसा तेंच्यांनी फुडें सरोन सीएमा कडेन वचपाक जाय आनी तेजे कडेन विनवणी करपाक जाय की हेंकां जे 28 जाण आसा तांकां फिक्स घेवचें म्हणून जी तेंची मागणी आसा आनी ती गेल ती 9 वर्सां तेंच्यांनी जे त्रास काडले कितले त्रासांनी काम केलां आजून पसून कॉन्ट्रॅक्टाचेर काम करता आयज कॉन्ट्रॅक्टूय तेंचो रिन्यू करना तांकां डायरेक्ट टर्मिनेट करून उडयले काडून उडयले सो तेंच्यांनी वयचें तरी खंय वयचें तेंच्यांनी राज्यातील ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे पाळला यानिमित्त सेंट जेरॉम्स चर्च म्हापशाचे फादर डेनिस फर्नांडिस यांनी सर्व धर्मियांना संदेश दिलाय. Father Dennis Fernandez, St. Jerome's Church, Mapsa, also Paviga. आयज आखी पवित्र सुदा आमच्या ख्रिस्ती धर्मांत जेजूच्या कुर्सार खेळायल्लो दीस कोणा दबाज्यान मनयता पवित्र सातोड्यांत आमी आसा आनी आयज गुड फ्रायडे अशे ख्रिस्ती भावार्थी मानतात. आयचे हे संभ्रमणीक 40 दिसांची तयारी पवित्र सभा करीत आयल्या कारण हो गूट व्हडांतलो व्हड गूट आमच्या ख्रिस्ती धर्माचो जाचे उद्देशी जेजून सोडवणीची येवजण मनशाकुळा विशीं देवच्या कोश्टा मरणांतल्यान शांती पावयली आनी आमकां सगळ्यांक तारण हाडली आमकां सगळ्यांक पातकांचे बोक्षणे दिवन पातकांतली सोडयली आमकां पोत्तून देवाची भुरगीं पूत आनी धुवो केली. आज ह्या जेजूचेर आमचे दोळे लावून आमी हें तारण बगूंक हें नवें जिवीत बगूंक आमकां एक भाग कारण ताच्या मरणांतल्यान जिवीत संपना पूण नवें जिवीत आसा आनी हेंच आमी आनीक 2 दिसांनी जेवच्या पुनर्जीवनपणाचे परबेंतल्यान द रेजरेक्शन ऑफ जिजस हातूंतल्यान हे आमी संभ्रम केल्या. ही व्हड खुशालकायेची खबर आमकां सगळ्या ख्रिस्ती भावार्थ्यांक आनी आख्ख्या मनशा कडेन आनी हे संभ्रमणीक तयार जावंक
हें जैत जें दायज कशें जेजून आमकां जोडून घेतलां तें आमी आपणावंक आनी भोगूंक ह्या 40 दिसांक आमच्या पाप साहेब फ्रांसिस्कान आमकां दिशा दिली. बागेंत पावलून गालेस्करांक बरयलेली चीट सभा विस्वरांतली 8वी आनी 9वी बोर्ड ही घेवन हो काळ आमी जिवी आसूं पर्यंत जाता तितलें आमी बरें करून सारचें आनी हो काळ आमी दिनवाशी म्हणून देवाची तुस्त वाखाणणी करून देवाक आर्गां दिवन ह्या व्हडल्या व्हडत्या जिविताच्या देण्या पासत आमी देवाक सदांच वाखाणूंक. हांव हो सोयीक घेता सगळ्या आमची क्रिस्ती भावार्थ्यांक, बाबा भयणी आनी आख्या समाजाक, सगळ्या मनशाकडाक खुशालकायेची आयज खऱ्यांनीच बरो शुक्रार गुड फ्रायडे हो फोड सगळ्यांनी आपल्या जिवितांत अनुभवूंक आनी जिवीच्या पुनर्जीवनपणाचो फोड भोगूंक आनी नवें जिवीत नवे दिशेन फुडाराक जिवंक हेच आमचे आवडे सगळ्यांक. जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं नाही या आरोपाचा समाचार ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाईंनी घेतलाय. भुईपूत या कोकणी कादंबरीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवात केली शिवराज सिंग चौहानान, जो मुख्यमंत्री आशिल्लो तो हांवें येवन ताणें स्टेटमेंट केली की नेहरू डिलेड लिबरेशन ऑफ गोवा. ताजे नंतर प्रकाश जावडेकर जो सेंट्रल मिनिस्टर आशिल्लो ताणें केली. ताजे नंतर मनोहर पर्रीकारान केली. ताजे नंतर पयर परत मुख्यमंत्र्यान केली. कितें म्हणून तें सांगप ना. नेहरू डिलेड लिबरेशन ऑफ गोवा नेहरूक लागून उशीर जालो. कित्याक म्हणटा सांगप ना कांयच ना. आमी कावंटर केलें, दक्षिणायन कावंटर केलें, हांवें सुद्दां कळ्ळें, आर्टिकल बरयलें आनी ताजेर मुख्यमंत्र्याक पत्रकारांनी जेन्ना विचारलें की हांगा जर कंप्लीट वेगळे तरेची हें दितात की कित्याक लागून तो उशीर जालो तो आनी तुमची म्हणणी कितें आसा. अरे राव रे मातसो आख्खें वर्स आसा 60 वर्सांचें. त्या वर्सा भितर येतले लोक आनी सांगतले वर्स सोंपलें कोण्णी सांगलें ना अजून पर्यंत. कारण ती फट एक नंबरची फट आनी ती जी आसा तें जातकर ताचो क्लॉज म्हणल्यार फायनली आमच्या देशाचो प्रधानमंत्री आपल्या प्रधानमंत्र्याच्या राजनितीची धजा मारत वर लोकसभे भितर हें भाशण करतना सांगता की त्या नेहरूक लागून गोंयच्या स्वातंत्र्याक मुक्ती कळाव जालो. परत रिजन कांयच ना. फक्त बुद्धी भेद करप, दिशाभूल करप अशे तरेचें वातावरण आज तयार जालां. म्हणजे म्हाका एक प्रश्न पडलो की कित्या खातीर परत लोक नेहरूचेर तुटून पडटात. बाकीचे बरें आनी पण गोंयचेर कित्याक तुटून पडटात. आनी पत्रकाराच्या नदरेन हांव मातसो मागीर विचार करपाक लागलो. म्हाका एक वेगळो दुबाव मारलो बाबा खरें आसत नासत हांव नकळो. पूण अशे तरेचें एक हें दिसलें की गोंयच्या मुक्ती लढ्याचो 2 भाग आशिल्ले. जी नॅशनल काँग्रेस गोवा भितर ताका लागून 2 गट करिल्ले. नागेश्वर ताचेर चड वर्स घातलो आनी मागीर गोवा विमोचन समितीचें एक गोंय मुक्त करप आनी मागीर दुसरें महाराष्ट्रांत करप. हे 2 पार्ट आशिल्ले तांच्या अजेंडाचे. सो भायल्यान गोवा विमोचन समितीचे सत्याग्रही जेन्ना येताले तेन्ना तातूंत भितर तांचे खूब जाणांचें हें मत आशिल्लें की गोंय महाराष्ट्रांत वचपाचें मुक्त करप. तातूंत बॉम्बेचे काँग्रेसवाले आशिल्ले, महाराष्ट्रांतले समाजवादी आशिल्ले, महाराष्ट्रांतले कम्युनिस्ट आशिल्ले, जो लाल बावटा कलापथक घेवन अमर शेख आयिल्लो हांगा आसले उरला सुर्यावान ते कावंटर केल्ले जे गोमंतक कलापथक घेवन हें करपा खातीर ते आशिल्ले. आनी ताजे बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आशिल्ले. भाऊसाहेब कांदोळकर आशिल्लो आनी ताजे नंतर ओपिनियन पोल जालो. ओपिनियन पोल पर्यंत तें चल्लें. ओपिनियन पोल जातकीर भाऊन केन्ना परत गोंय महाराष्ट्रांत वचपाक जाय हाचो विचार केलो ना. उलट परत 1967 विधानसभा जाली. त्या विधानसभेत जेन्ना जय श्रीराम ठराव मांडलो घटक राज्य करपाचो, गोंयांत घटक राज्याचो दर्जो दिवचो, कित्याक युनियन टेरिटरी हें ऑलरेडी ओपिनियन पोलान थारायिल्लें. तेन्ना भाऊच्या बगून ताका पुराय तेंको दिलो आनी तो थारावूय एकामेकांक पास जालो.
सगळ्यांनी मानून घेतलो हो निर्णय, लोकशाहीचा निर्णय. भाऊनी मानून घेतलो, काँग्रेसीनी मानून घेतलो, समाजवाद्यांनी मानून घेतलो आणि कम्युनिस्टांनी मानून घेतलो. म्हाका दिसता राष्ट्रीय स्वयंसेवक संघान मानून घेतलो ना. तांकां त्या गजालीचें दुःख अजून पर्यंत आसा आणि त्याच गजालीचो तें दुःख जें आसा त्या दुःखाक मेन कारणीभूत कोण जाल्यार जवाहरलाल नेहरू. तो एक मनीस गोंय स्वतंत्र जावच्या पयलीं साकून सांगतालो की ना, गोंय महाराष्ट्रांत विलीन जावचें ना. 10 वर्सां रावन मागीर थारायतले केली. केदो दबाव आशिल्लो. महाराष्ट्राचे गोमंतक पक्षाचें सरकार आयलें, काँग्रेसीची धुळधाण जाली. काँग्रेसीचो एकूय मनीस पयलीं निवडणुकीक निवडून आयलो ना आनी तेन्ना सगळ्यांनी सांगलें नेहरू महाराष्ट्रांतले लिडर नॅशनल लेवलाचेर लिडर आशिल्ले. यशवंतराव चव्हाण जाणटे बाकीचे सगळे तांणी सांगलें की हो पळय जनतेन दिल्लो निर्णय गोंय महाराष्ट्रांत घालपाचो. ही निवडणूक म्हणजे जनतेन दिल्लो निर्णय गोंय महाराष्ट्रांत घाल. नेहरून सांगलें ना, आपूण मानपाक तयार ना. आनी मागीर ताणें आंकडेमोडी तोंडार मारली की 30 फक्त 14 सीट मेळ्ळ्या तांकां, मेजॉरिटी मेळ्ळी ना दोगे, आनी आपूण तें मानून घेवचो ना. नेहरू आसो पर्यंत तें शक्य जालें ना. नेहरू बरोबर भायर पडटकर मागीर ताजे नंतर लाल बहादूर शास्त्रीच्या वेळार मध्यावधी निवडणुको जावच्यो, वेंचणुको जावच्यो निर्णय जालो. आनी ताजे नंतर मागीर इंदिरा गांधीच्या वेळार मागीर पुरुषोत्तम काकोडकरान वचून फायनली नेहरूचें जे मत आशिल्लें कितें नेहरू तेन्ना विचारिल्लें महाराष्ट्रांतले लोक जयपुराक संमेलनाक गेल्ले काँग्रेसीच्या, तेन्ना ताका विचारिल्लें की तुमी जर प्रत्येक खेपे म्हणटात 10 वर्सांनी लोक निर्णय घेतलो म्हणल्यार कितें करतले. तेन्ना कोट आसा ह्या गजालीचो. नेहरून सांगलें की आमी प्लॅबिसायड घेतलो. जो ओपिनियन पोल जालो, जो जनमत काडलो जालो तें आमी घेतलें आनी सकाळफाटल्यान जो पुनरुच्चारी केलो. हे नेहरूचें मत आशिल्लें. सो नेहरू ही बेजिकली एक आडखळ, मेजर आडखळ. आणि ती आडखळ कित्याक हांव पत्रकार म्हणून सांगता ही गजाल, कारण गोंयांत भितर हिंदुत्वाचो एजेंडा घेवन मुखार वचपाक मेळना. आमकां तें करपाक मेळना. हांगा हिंदू आनी क्रिस्तांवांक एकठांय घेतले बगर सरकारूच करपाक शकना. ताका लागून चर्चीक पसून पांय पडची पडटा. उदय भवन तकली फोडली जाल्या पसून मनोहर पर्रीकार राती आमी जर पलटी मारता आनी चर्ची मुखार वचून तें भाशेचें धोरण पसून तशें उरता, माध्यमाचें धोरण. कारण बेजिकली हें राजकारण हिंदू आनी क्रिस्तांवांक घेतले शिवाय मुखार वचपाक शकना. सो जेन्ना हें जाता तेन्ना ह्या सगळ्या हाका आनी तांकां हिंदू राष्ट्र हांगा करपाक मेळना. हिंदू क्रिस्तांवांक बीफ कर्नाटकाक बॅन जाता जाल्यार प्रमोद सावंत मुख्यमंत्र्याक हांगच्यान कर्नाटकाच्यान बीफ सुरू करपाची एकूच हाजेर पाळी येता बाबड्याचेर. बाकीचे भाजपा ते बॅन करतात जाल्यार हांगा ते सुरू करपाची ताची परिस्थिती येता. सो हो हिंदू क्रिस्तांवाचो एकवट जो आसा हो एकवट आसा, त्या एकवटाक लागून ह्यो गजाली जावपाक शकना. कोणाच्या राग येत पळय हांव भाजपाचेर उलयता, हांव भाजपाचेर उलयता. हांव गोंयच्या राजकीय परिस्थितीचेर उलयता, ज्या राजकीय परिस्थिती भितर हे सगळी परिस्थिती येवपाक कारण हो नेहरू. आनी त्या नेहरूक दोश दिवप आनी तो इतिहास करता अशी दिशाभूल. आनी ही दिशाभूल करपाचे प्रयत्न खरं तरी वेगवेगळे तरेन जायत आसतात. कार्यालयीन सुट्टी म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचा हक्क. मात्र डिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी सुट्टीच्या दिवशी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून साळ ग्रामपंचायतीत मान्सूनपूर्व खात्यांचा तसंच पूर नियंत्रणाचा आढावा घेतला. महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांनीही या बैठकीला उपस्थिती लावून इतर कर्मचाऱ्यांसमोर आदर्श ठेवलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. साळान आशिल्ले बेजिकली आमी साळान आयिल्ले ते 2-3 इशू खातीर. एक साळान आमकां उदक गावना आमच्या गांवांतल्या लोकांक. दुसरो इशू जे येयल्ल्या पावसाक फ्लडिंग जाता आनी ह्या इशू खातीर आज आमी आमच्या बरोबर आज हॉलिडे आसून सुद्दां चीफ इंजिनियर WRDचो मिस्टर बदामी आशिल्लो, एक्झिक्युटीव KP नायक, आमच्या गांवचो सरपंच घनश्याम राव, आमचे प्रदीप येवळकर, आमच्या गांवचे सगळे लोक आशिल्ले. सो आमी हो इशू आमी आमच्या हांगा ऑफिसरा बरोबर डिस्कस केला. तांच्यांनी आमकां जाता तितकें सोल्युशन दिवपाक दिलां. सत्य परिस्थिती सांगलेली आसा. उदकाचो जो इशू आसा तो तांच्यांनी सांगलेलो आसा की फुडल्या वर्सा भितर आमकां धुमाशा ते प्लांट घालून दितले 10 MLD प्लांट, आनी हे ते उदक फक्त रॉ वॉटर घेतले. आमचे फुडलें काम जे प्युरिफिकेशन आसा ते PWD डिपार्टमेंट करतले. सो प्रोबेबली इन 1 year आमचो जो उदकाचो इशू साळांतलो, मेणकुटचो आनी ह्या जवळच्या गांवांतलो आनी लाटंबारचो इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्टचो सॉल्व जातलो. आनी 10 MLD प्लांट अशें आसतले वीच कॅन बी इन्क्रीज दी कॅपॅसिटी ऑफ 20 MLD सुद्दां आसतले. दुसरो जो आसा आमचो हांगा जो बारीकसो एक नाला आसा
तो जो ब्लॉकेज आसा तो आमकां मेच्या पहिल्या 15 दिसांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमकां हें दिला एश्युरन्स दिला की तो क्लियरन्स करून दितले. फ्लडाचे जे अफेक्टेड एरिया आसा त्याचे स्टडी इज ऑन गोईंग. पण मीन टायम ह्या वर्सा काय रिटेन्शन हॉल जावचे ना दॅट इज फॉर शुअर. पण ह्या वर्सा तांच्यांनी कितें करतले जसे जसे उदकाची लेवल वाडटा तशें दे वील इन्फॉर्म कन्सर्न सरपंचाक इन्फॉर्म करता आनी सरपंच मागीर गांवांतल्या लोकांक इन्फॉर्म करतलो आनी बाकीचे मेजर्स घेतले आमी ते इन केस जाले जाल्यार कितें करपाचें. पण हे जावपाक जायना म्हणून दे आर म्हणजे सगळ्याक फक्त आमची हीच शापोरात नदी न्ही जाल्यार बाकीचे रिव्हरचे सगळ्याची स्टडी चल्लेली आसा आनी ती स्टडीज ऑन देन दे वील कम टू अ कंक्लुजन ऑफ अ रिटेन्शन वॉल प्रोटेक्शन वॉल वॉट एवर इट इज आणि तेन्नाच मागीर तो प्रॉब्लेम सॉल्व जातलो. प्रोबेबली तो टायम लागतलो. कितलो टायम लागतलो? 1 वर्सा भितर तो आमकां हे जातलें. फुडले बजेट म्हटल्यार टेंडर करपाक सुरू जातलें. इनफॅक्ट ह्या बजेटीन आमी ताका फंड्सूय एलोकेट केल्लो आसा. चीफ मिनिस्टर अवेर आसा. कन्सर्न मिनिस्टराकाय आमी अवेर करतले ह्या सगळ्या गोष्टींचे. जो वीक आसा पळय तेजो स्ट्रेंथनिंग किंवा रिलायनिंगाचे स्टडीज चल्ला. महाराष्ट्र गव्हर्मेंटांनी तेंच्यांनी स्टडी केला रेडी. आमची आनी तेंची उलोवणी चालू आसा कशें करप खंयच्या टप्प्यांनी घेवप कितें करप. ती अजुनूय ऑफिशियल लेवल टॉक्स चल्ला. तेजे उपरांत मिनिस्टराचे लेवल टॉक्स जातली. तेजे सीएमाचे लेवल टॉक्स जातली. मागीर इंटरस्टेट लेवल टॉक्स जातली. हे स्टेपान फॉलो करचे पडटा. एकदां आमचो गव्हर्मेंट रेडी जालें किंवा अग्री केलें वॉट दे आर डुईंग इज करेक्ट टेक्निकली मागीर सीएम साहेब वचून ते तेंचे म्हापशा कडेन दवरून मागीर ते काम मार्गार घालतले. पण सगळें जाता म्हणल्यार फुडले वर्सा म्हणल्यार आमी वी शूड बी एबल टू स्टार्ट रिपेरिंग ऑफ सर्टन लेंथ ऑफ कॅनल सो दॅट दीस रेग्युलर प्रॉब्लम इज सेटल्ड वन्स अँड फॉर ऑल. कामुर्ली तुये इथली फेरीबोट वारंवार बंद पडत असल्यानं गैरसोय होते. याबाबत प्रवाशांनी आमदार जित आरोलकर यांना कळविल्यानंतर आरोलकरांनी फेरी धक्क्याला भेट देऊन तिथला आढावा घेतलाय. या ठिकाणी सुस्थितीतील दुसरी फेरीबोट लावावी अशी सूचना आरोलकर यांनी दिली आहे. सुकाडाचेर कॅमेरा तेवढे कुठे कितें घेऊन काय ना कंप्लेंट लोकल्सांची कंप्लेंट खूप आसली की ही फेरी आहा ती ब्रेकडाऊन परत परत जाता म्हणून ही न्यूज येयल्या पण न्यू येयल्या तरी पूण ती आता ती तेणीच सांगला 3-4 फावटी ब्रेकडाऊन जाला आणि लोकांक त्रास जाता स्थानिकांक त्रास जाता येवंक वचून ताका लागून आता मिनिस्टराकूय रिक्वेस्ट केला की बेगीच्या बेगीन जाता तितले आयज नाल्यार फाल्यां रिप्लेस करपाची आणि न्यू हाडपाची फेरी जेणे करून आमच्या लोकलांक स्थानिकांक त्रास जावचो. नमस्कार, मी आहे कामुर्लीत तुये जी फेरी आहे ते दिवसांदिवस ब्रेकडाऊन होत असल्या कारणाने बंद पडत असल्याने इकडचे जे लोक आहेत प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो. आणि आता जित आरोलकर जे मांजरे मतदारसंघाचे आमदार होते ते येऊन इथे भेट दिली आणि त्यांनी विचारलं काय समस्या आहे आणि त्यांनी डिपार्टमेंटमध्ये फोन करून त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम नेमकं काय होतं आणि इथे दुसरी जी फेरी आहे ती आणून लावावी अशी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत ते 8 दिवसात 2 वेळा ते ही फेरी जी आहे बंद पडल्याची आपल्याला ते सांगतायत. एकंदर इथे जे प्रवास जे करतायत फेरीने जे प्रवास करतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. गोवन वार्ता लाईव्हसाठी पेंड्याहून मकबूल माळगीमल्ली. वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.